एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते या दुपारच्या बातमीपत्रामध्ये। तिकडे आपण अत्यंत तातडीने लक्ष देणार आहोत। बातमी आहे राज्य निवडणूक आयोगाच्याकडून होऊ घातलेल्या पत्रकार परिषदेची। राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद संभवतः राज्यामधल्या थांबलेल्या निवडणुकांचं वेळापत्रक घोषित करू शकते। या निमित्ताने प्रश्न असाही उपस्थित होतोय की राज्य निवडणूक आयोग थोड्याच वेळात जी पत्रकार परिषद घेणार आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे का? महाराष्ट्रामध्ये डझनापेक्षा जास्त महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि त्याच्याच जोडीला जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुद्धा अद्याप घोषित झालेल्या नाहीत। आत्तापर्यंत केवळ राज्य निवडणूक आयोगानं नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित केल्या होत्या, मात्र त्यातल्या काही निवडणुकांचं मतदान पुढे गेलंय। त्यामुळे एका टप्प्यात नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचा भाग पूर्ण झालाय, तर दुसरा टप्पा 20 डिसेंबरला होणार आहे। त्याचं मतमोजणीचं काम 21 तारखेला होईल। आता जर समजा आज नगरपालिका नगरपरिषदेच्या मतमोजणीच्या पूर्वी इतर गोष्टीची म्हणजे इतर महानगरपालिका आणि प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदांची घोषणा होणार असेल तर नगरपरिषद नगरपंचायतीच्या निकालाचा परिणाम तिथल्या मतदारांवर पडणार का, असा प्रश्नही निवडणूक आयोगाला विचारला जाऊ शकतो। जय पवार आमचे प्रतिनिधी या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जय, माझा आवाज येतोय आपल्याला? हा सर। आत्ताच्या घडीला निवडणूक आयोग काय सांगतोय, सूत्र काय सांगतायत? महानगरपालिकेची घोषणा होणार आहे का जिल्हा परिषदेची होणार आहे? कारण दुसऱ्या बाजूला महानगरपालिकांच्या घोषणेच्या बाबत असे संकेत राजकीय पक्षातून मिळत आहेत की सर्वसाधारणपणे त्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात म्हणजे जानेवारीला होतील। आत्ता फक्त राहिलेल्या जिल्हा परिषदांची घोषणा होऊ शकते। काय म्हणणं आहे आपलं? नक्कीच आपण पाहिलं तर राज्यातील एकूण 29 महापालिका निवडणुकी अजूनही प्रलंबित आहे आणि याच अनुषंगाने आपण पाहिलं तर आज राज्य निवडणूक आयोगाची एक अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडत आहे। महानगरपालिका निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाकडून आज काही घोषणा होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे। त्याचबरोबर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा सुद्धा आज जाहीर होण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर विरोधकांच्या माध्यमातून वारंवार मतदार यादीमध्ये घोळ असेल, निवडणुकांच्या बोगस पद्धती असेल यावरती आक्षेप घेण्यात येतो आणि यानंतर आता आपण पाहिलं तर आज मुख्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होईल थोड्याच वेळात आणि यामध्ये एकूण मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून काही घोषणा होते का? एक महत्त्वाचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केलात की मतदार याद्यांच्या बाबतीतही काही घोषणा होऊ शकते। आपण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं या स्वरूपात वार्तांकन केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात दुबार नावं आढळली आहेत, ती वगळली गेली आहेत। मग आजच्या घडीला जेव्हा पत्रकार परिषद होईल त्यात निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार याद्यांच्या फेर तपासणी आणि शुद्धीकरणाचा कार्यक्रम घोषित होईल का? तुम्हाला वाटतंय जिल्हा परिषद महानगरपालिकांची घोषणा होईल? नक्कीच आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खरं तर एक दुबार मतदारांची यादी जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये तब्बल 11.5 लाख हे दुबार मतदार आहेत असं नोंदवण्यात आलं होतं आणि यावरती निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेला सर्वत्र जबाबदारी दिली होती की ज्या ठिकाणी दुबार मतदार आहेत, ज्या ठिकाणी बोगस मतदार आहेत याची चाचपणी करून एकूण जे काही नवीन मतदार आहेत किंवा ज्या दुबार नाव आहेत यांचा घोळ जो आहे तो नीट करून त्याची एक यादी तयार करून निवडणूक आयोगापर्यंत द्यावी आणि त्याची डेडलाईन खरं तर कालपर्यंत होते आणि आता आज यानंतर आपण जोडलेले राहा आपल्या सोबत अभ्यासक मकरंद मुळे जोडले गेलेले आहेत, राजकीय विश्लेषक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत। मकरंदजी नमस्कार, प्रसाद काथे बोलतोय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नमस्कार प्रसादजी। नमस्कार। राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये 2 शक्यता व्यक्त होत आहेत। पहिली ते म्हणजे अंतिम मतदार यादीच्या अनुषंगानं त्यांच्या काही घोषणा होऊ शकतात आणि दुसरी म्हणजे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून काही घोषणा होऊ शकतात। पण इथे माझा तुम्हाला एक तांत्रिक प्रश्न आहे। निवडणुकांचा एक टप्पा हा 20 तारखेला पूर्ण होतोय ज्याच्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायतींच्या बाबत निकाल येतील आणि 21 तारखेला जेव्हा निकाल येतील आणि त्याच्या पूर्वीच जर पुढच्या निवडणुका घोषित झालेल्या असतील तर या निकालांचा इतर ठिकाणच्या मतदारांवर प्रभाव पडला असं म्हणून कोणी तक्रार करू शकतं का आणि तशा प्रकारचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो का?
प्रसादजी, असं आहे की आता काही मिनिटात हे सगळ्या शक्यतांची चर्चा प्रत्यक्षात येईल, परंतु तुम्ही जो मुद्दा म्हणताय तो की ज्या प्रकारची संवेदनशीलता किंवा ज्या प्रकारची एकूणच निवडणूक आयोगाच्या बाबतीतली किंवा सतत न्यायालयीन प्रक्रिया जी सुरू झालेली आहे, या पार्श्वभूमीवर ही शक्यता नाकारता येत नाही. मुळात आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर प्रश्नांचा भडीमार होणार आहे, कारण सातत्याने काँग्रेसकडून केले झालेला वोट चोरीचा आरोप, तिकडे पश्चिम बंगालमध्ये SIR ची झालेली कार्यवाही किंवा दुबार मतदार, बोगस मतदार, असे सगळे प्रश्न आहेत. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होणार, अर्ध्या टप्प्यातल्या होत आहेत आणि उरलेल्या घोषित होणार. असं सगळं वातावरण असल्यामुळे आजच्या घोषणेवर परत एकदा अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही की ही घोषणा का केली म्हणून सुद्धा कोणी न्यायालयात जाण्याची शक्यता, कारण आता नेमकं तेच झालं आणि त्यामुळे ते निकाल पुढे गेले नाही. एव्हाना म्हणजे नगरपालिकांचे निकाल लागून मोकळे झाले असते सगळी प्रक्रिया. बिलकुल त्याच्यामुळे मकरंदजी, निवडणूक एक मुद्दा यावेळेस- मग तांत्रिकदृष्ट्या असाही उपस्थित करता येऊ शकतो की राज्य निवडणूक आयोग मग आजची पत्रकार परिषद नक्की कशासाठी घेत असेल, कारण अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी, हरकती सूचना या अनुषंगानं असलेली प्रक्रिया अद्याप कायम आहे. बरोबर आहे. त्यामुळे असं आहे की कदाचित असं आहे की आपण आता या सगळ्या शक्यतांवरच चर्चा करतोय. बिलकुल ज्या प्रकारचं वातावरण निवडणूक आयोगाविषयी तयार झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची म्हणून स्वतःची एक काही कार्यपद्धती आहे, स्वतःची बाजू आहे, कदाचित ती अधिक स्पष्टपणे ह्या सगळ्या मांडली जाईल. कारण असं आहे की परत कोणी एखाद्या प्रकरणात न्यायालयात गेलं तर परत सगळ्या प्रक्रियेवर अडचण येणार का? बरं, मुळातच जानेवारीच्या अखेर महापालिका निवडणुका पूर्ण करणं हे सर्वोच्च न्यायालयाचं बंधनकारक आहे. असं असताना अशा प्रक्रियांमध्ये आणखीन काही जर वेगळे सूर निघाले, वेगळ्या काही आक्षेप नोंदवले गेले तर पुढे काय? पण आता हे सगळं गृहीत धरून कधी ना कधी या सगळ्याला सामोरं जायचंच आहे. हे सगळं आता या प्रक्रिया म्हणजे एकीकडे ज्या प्रकारचं राजकीयकरण चाललेलं आहे हे सगळं होणार हे गृहीत धरून आज निवडणूक आयोग पत्रकार परिषदेला सामोरा जाणार. बिलकुल आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता उपस्थित केला, त्यानुसार एक पुढचा प्रश्न पटकन आपल्याला विचारतो की डिसेंबरचे 15 दिवस संपलेले आहेत आणि 31 डिसेंबर पूर्वी निवडणुका पूर्ण करा असं सर्वोच्च न्यायालय म्हणालेलं आहे. तेव्हा 15 दिवसात तर अजिबात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही निवडणुकीला पूर्णत्व येऊ शकत नाही, मतमोजणीपर्यंत तर ती प्रक्रिया जाऊच शकत नाही. अशा वेळेला तुमच्या लेखी 15 दिवसात काय होऊ शकतं, असं काय चमत्कारिक काम निवडणूक आयोग करू शकतो? कारण कोणत्याही प्रक्रियेला राबवायला किमान 45 दिवस तर त्यांना लागतातच. म्हणूनच ते आता हे 45 दिवसांचं जे गणित आहे ते 30-32 दिवसांवर पण येऊ शकतं का? काय नेमक्या प्रक्रिया आहेत? आणि ही जानेवारी म्हणजे या सगळ्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका कधी होणार, काय होणार? कारण काय की जेवढी माध्यम म्हणून आपल्याला याच्याविषयीची उत्सुकता आहे तेवढी राजकीय क्षेत्रात अधिक आहे. खालच्या स्तरावरचा जो कार्यकर्ता आहे तो गेली 7-8 वर्ष या निवडणुकांकरता थांबलेला आहे. त्यामुळे त्याच्या मनातले प्रश्न आणि गोंधळ हा अधिक आहे, तो नेमका स्पष्ट व्हावा हीच आज अपेक्षा आहे. बिलकुल मकरंदजी, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाच्यासाठी.